नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. धावणाऱ्याला चालावंसं वाटतं, चालणाऱ्याला थांबावंसं वाटतं, थांबलेल्याला बसावंसं वाटतं आणि बसलेल्याला लोळावंसं वाटतं, असं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन एका व्याधीच्या पूर्वरूपाचं ग्रंथामध्ये आढळतं. त्या व्याधीचं नाव आहे प्रमेह. आजच्या भाषेत ज्याला म्हणतात डायबेटीस. असं जर तुम्हाला होत असेल तर वेळीच सावध व्हा, कारण की शरीरामधला आळस वाढू लागला की कफदोष बिघडतो आणि कफदोष बिघडल्यानंतर प्रमेहासारखे, मधुमेहासारखे म्हणजेच डायबेटीस सारखे व्याधी शरीरामध्ये जन्म घेतात, असं आयुर्वेदातील ग्रंथकारांचं स्पष्ट मत आहे. आणि व्यवहारात सुद्धा आपल्याला असं दिसतंच की ज्या लोकांमध्ये डायबेटीस आहे त्या लोकांना आळशीपणा, उत्साह कमी होणे, काही करू नये असं वाटणं हे प्रत्यक्षामध्ये दिसतंच. डायबिटीसचं वर्णन ग्रंथामध्ये आहे का हो? तर हो. प्रमेह हा अध्याय उघडून बघितला तर एक नाही तर 20 प्रकारचे प्रमेह उल्लेख केलेला आहे. त्याच्यामधीलच एक म्हणजे मधुमेह, ज्याला आजच्या भाषेमध्ये डायबेटीस असं म्हणता येईल. ह्या डायबेटीसचे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार 2 प्रकार होतात. एक म्हणजे टाईप 1 डायबेटीस आणि दुसरा म्हणजे टाईप 2 डायबेटीस मेलिटस. टाईप 1 म्हणजे काय की ज्या लोकांना लहान वयामध्ये हा डायबेटीस होतो, ज्यांना इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, कारण की ह्यांच्या शरीरामध्ये ज्या पॅनक्रियाज असतात ज्याच्यातून इन्शुलिन सिक्रीट होतं. इन्शुलिन जर व्यवस्थित प्रमाणात सिक्रीट झालं तरच रक्तातील साखर असते ती नियंत्रणात राहते, पेशींकडून ती साखर वापरली जाते. इन्शुलिनचं सिक्रेशन कमी झालं किंवा झालंच नाही तर रक्तामध्ये साखर वाढायला लागते आणि मग जो रोग होतो त्याला आपण डायबेटीस म्हणतो. तर टाईप 1 डायबेटीस मध्ये यांच्या शरीरातल्या पॅनक्रियाज मधून इन्शुलिन अजिबात सिक्रीट होत नाही किंवा झालं तरी अत्यल्प प्रमाणामध्ये होतं. त्याच्यामुळे ह्यांना पहिल्यापासूनच इंजेक्शन घ्यावे लागतात इन्शुलिनचे. टाईप 1 डायबेटीसला IDDM असं पण म्हणतात, म्हणजेच की इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. आता दुसरा जो टाईप असतो तो म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो, कारण की टाईप 1 हा त्या मानाने कमी प्रमाणामध्ये असतो. जो टाईप 2 डायबेटीस आहे तो म्हणजे की वयापरत्वे होणारा डायबेटीस, ज्याच्यामध्ये गोळ्या घेतल्या जातात आणि गोळ्यांच्याद्वारे शुगर जी असते ती नियंत्रणात ठेवण्यात येते. ह्या डायबेटीसमध्ये काय होतं की पॅनक्रियाज जे असतात त्यांच्यामधून इन्शुलिनचं सिक्रिशन हे होतं, परंतु ते इतकं पुरेसं नसतं की ते शरीराला पुरे पडेल, किंवा इन्शुलिनचं सिक्रेशन जरी व्यवस्थित होत असलं तरी सुद्धा इन्शुलिन रेजिस्टन्स नावाचा एक प्रकार असतो की पेशींकडून ते इन्शुलिन वापरलं जात नाही. त्यामुळे अशा डायबेटीसला नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस असं म्हणतात. हा जो टाईप 2 डायबिटीस मेलिटस आहे तो जनरली रिटायरमेंटच्या एजमध्ये होणारा प्रकार आहे, परंतु आजकाल 40 मध्ये 50 मध्ये सुद्धा हा डायबिटीस होताना दिसतोय. त्याचं कारण की वाढलेला ताणतणाव आणि आपली बदललेली जीवनशैली. डायबिटीसची प्रामुख्याने लक्षणं कुठली आहेत, कॉमन सिम्पटम्स कुठली आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे की भूक वाढते, तहान जास्त लागते, लघवीला युरिनला जास्त वेळा जावं लागतं, विशेषतः रात्रीच्या वेळेस. त्याचप्रमाणे शरीरातला आळस वाढतो, उत्साह कमी होतो, ब्लरिंग ऑफ विजन असं पण एक लक्षण असतं की धुरकट दिसायला लागतं. परंतु प्रत्यक्षामध्ये बऱ्याच वेळा पेशंट्समध्ये असं होतं की काहीच लक्षणं दिसत नाहीत. ह्यापैकी अचानक टेस्ट करायला जातात आणि शुगर 250 आली आहे, 300 आली आहे असं होतं. वैद्यक शास्त्रामध्ये ह्याला सायलेंट किलर ऑफ द बॉडी असं पण म्हणतात ह्या डिसीजला. याचं कारण की हा सायलेंटली आपल्या शरीरामध्ये वाढत असतो आणि ही जी हळूहळू ही जी रक्तातली शुगर वाढत जाते ती हळूहळू एक एक अवयव निकामी करत जाते किंवा शरीर हे आतून पोखरत जाते असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आपण बघितले तर अनियंत्रित डायबिटीस असेल, म्हणजेच अनकंट्रोल ब्लड शुगर जर असेल तर अशा लोकांना नंतर जाऊन त्यांच्या किडनीवर परिणाम होतो, त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतात. त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो, त्याला डायबेटिक रेटायनोपॅथी असं म्हणतात. त्यांच्या न्यूरॉन्सवर म्हणजे नसांवर जर त्याचा परिणाम झाला, संवेदना बधीर होतात, त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. त्याच्यामुळेच ह्या लोकांना लागलेलं कळत नाही. विशेषतः पायाला झालेली जखम पटकन लक्षात येत नाही, कारण ती दुखत नाही, तिथल्या संवेदना ह्या वाढलेल्या साखरेमुळे बधीर झालेल्या असतात. जखम झाली तर ती भरून येत नाही, कारण रक्तामध्ये साखर असते जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे ती जखम चिघळते. मग हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे अनकंट्रोल्ड डायबिटीस किंवा ज्यांची शुगर ही नियंत्रणात नसते रक्तातली, त्यांना हे कॉम्प्लिकेशन्स होतात. ज्यांची शुगर नियंत्रणामध्ये असते त्यांना जनरली हे कॉम्प्लिकेशन्स होताना दिसत नाहीत. त्यामुळे
जिभेवर ताबा आणि मनावर संयम हे डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्याचं पहिलं सूत्र. शुगर कंट्रोलमध्ये असणं म्हणजे नक्की काय? तर HbA1c नावाची ब्लड टेस्ट असते. याच्यामध्ये ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज काढलं जातं. हे पर्सेंटेज जर 5.7 किंवा त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही नॉर्मल आहात, तुम्हाला शुगर नाही किंवा डायबिटीस नाही. परंतु हे पर्सेंटेज 6 to 7 ह्या पर्सेंटमध्ये आलं तर तुमचा गुड कंट्रोल आहे, तुम्हाला डायबिटीस आहे परंतु तुमची शुगर नियंत्रणात आहे. 7 to 8% ह्या रेंजमध्ये जर ते आलं तर तुमचा कंट्रोल हा फेअर आहे, म्हणजे ठीकठाक आहे. 8 to 10 अशामध्ये जर ते पर्सेंटेज आलं HbA1cचं तर तुमचा अनसॅटिस्फॅक्टरी कंट्रोल आहे. आणि 10च्या वर जर ते पर्सेंटेज गेलं HbA1c ह्या टेस्टचं तर तुमचा पुअर कंट्रोल आहे, तुमची ब्लड शुगर लेवल ही नियंत्रणामध्ये नाही. थोडक्यात काय की 7 हा आकडा लक्षात ठेवा. HbA1c जर 7च्या पर्यंत असेल तर तुमचा कंट्रोल ओके आहे, तुमची शुगर नियंत्रणात आहे. परंतु 7च्या वर जर असेल तर त्यांनी मात्र काळजी घेतली पाहिजे, त्यांना कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते, डायबिटीसचा त्रास त्यांना जास्त होतो. आता पुढचा प्रश्न, डायबिटीस बरा होऊ शकतो का? तुम्हाला खरं ऐकायचं आहे की खोटं? माझ्या मते तुम्हाला प्रामाणिक उत्तर ऐकायचं आहे. तर ही एक जडीबुटी खा आणि डायबिटीस मुळापासून बरा करा असं म्हणणाऱ्यांना खरं तर नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे. कारण की जगातले मोठे मोठे सायंटिस्ट थकले परंतु कुणालाच डायबिटीस मुळापासून बरं करण्याचं औषध आजपर्यंत सापडलेलं नाही. मग डायबिटीस बरा जरी होऊ शकत नसला तरी सुद्धा डायबिटीस हा पूर्णपणे छानपैकी नियंत्रणामध्ये आपण ठेवू शकतो. डायबिटीस सोबत आपण व्यवस्थित आपलं आयुष्य जगू शकतो जर तुम्ही योग्यरित्या आणि शास्त्रशुद्धरित्या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला तर. मग आता आयुर्वेदानुसार सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आहार, की डायबिटीसच्या रुग्णांनी काय डाएट घेतलं पाहिजे. तर बऱ्याच जणांना हे सगळं माहिती असतं डायबिटीस झालेल्या लोकांना की हे खाऊ नये ज्याच्यामध्ये शुगर जास्त असते. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट वर्ज्य करायला सांगितली जाते ती म्हणजे भात. मग अशा वेळी भात खावा की नाही खावा? तांदूळ 1 वर्ष जुना किंवा 2 वर्ष जुना, जितका जुना असेल तितका चांगला. जुना तांदूळ असेल आणि तो तांदूळ भात शिजवण्याच्या आधी भाजून घेतला तर तो तांदूळ डायबिटीसच्या रुग्णांना चालतो, तो भात त्यांना बाधत नाही. अशा प्रकारचा तुम्ही भात तयार करा. पुढचं एक धान्य आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये ज्याचा उल्लेख आढळतो की जे डायबिटीसच्या रुग्णांनी नित्य सेवनामध्ये त्यांच्या असावं ते धान्य म्हणजे यव. तर हे यव म्हणजेच काय की त्याला इंग्लिशमध्ये आजकाल बार्ली असं म्हणतात. ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. दाताखाली धरल्यानंतर ते क्रिस्पी लागले पाहिजे, दातांनी तुटले पाहिजे इतकं ते भाजलं गेलं पाहिजे. हे बार्ली धान्य भाजून त्याचं पीठ करून आणायचं आणि त्या पिठापासून तुम्ही भाकरी बनवू शकतात, रोटी बनवू शकतात. दुसरी एक पद्धत आहे बार्ली घेण्याची, ती म्हणजे की गव्हाच्या पिठामध्ये हे बार्लीचं पीठ आपण मिक्स करू शकतो. 4 किलो गहू त्याच्याबरोबर ती भाजलेली 1 किलो बार्ली त्याच्यात टाकायची आणि त्याचं पीठ दळून आणायचं आणि त्यापासून तुम्ही भाकरी किंवा रोटी करून खाऊ शकतात. डायबिटीससाठी उपयुक्त असे काही हेल्थ ड्रिंक्स आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. डायबिटीसच्या रुग्णांनी आवळ्याचा वापर कसा करावा याबद्दल ग्रंथात एक सूत्र आढळतं की क्षौद्रेन युक्ता अथवा हरिद्रा पिबेद रसेन आमलकी फलाना. म्हणजेच काय की आवळ्याचा ज्यूस जर तुम्ही हळद आणि मध घालून घेतला तर तो डायबिटीस रुग्णांना खूप जास्त पथ्यकर ठरतो. मग आजकाल मध हे अडल्टरेटेड मिळतं, त्याच्यामध्ये साखर ही असतेच, त्याच्यामुळे मध घालू नका. परंतु हळद तुम्ही घालू शकतात. 20 ml आवळ्याचा ज्यूस त्याच्यामध्ये 20 ml पाणी घालून त्याच्यात 2 ते 3 चिमूट हळद घालून तुम्ही हे रोज दुपारच्या वेळेस सेवन केलं किंवा सकाळच्या वेळेस घेतलं तरी चालेल. दुसरा एक उल्लेख आढळतो ग्रंथामध्ये तो म्हणजे सारोदक. विजयसार नावाचा एक वृक्ष येतो ज्याला बॉटनिकल नेम ज्याचं आहे टेरोकार्पस मार्सुपियम म्हणून. ह्याचे मोठे वृक्ष असतात जे जंगलामध्ये आढळतात. तर ह्याच्या लाकडापासून अशा प्रकारे ग्लास बनवून घेता येतो आणि ह्या ग्लासमध्ये जर रात्रभर तुम्ही पाणी ठेवलं तर ते सकाळी लाल कलरचं पाणी होतं अशा प्रकारचं. तर हे रेड वॉटर तुम्ही सकाळी उपाशीपोटी प्यायलात तर ह्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालेले आहेत की हे रक्त शर्करा कमी करतं, रक्तातली साखर कमी करतं. तर ह्याचे बाजारामध्ये रेडीमेड असे टम्बलर्स मिळतात, तर हे तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकतात. मी त्याची लिंक खाली देत आहे.
की तुम्हाला कुठे ते मिळतील. आता व्यायाम, डायबिटीसच्या लोकांनी कुठले व्यायाम केले पाहिजेत? तर सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, आणि तो सुद्धा जर तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर केलात तर अतिशय उत्तम. कारण की सूर्याची एनर्जी, सूर्याचे किरण आपल्या अंगावर पडतात आणि एक प्रकारचा उत्साह आणि ऊर्जा आपल्याला मिळत असते. आळस कमी व्हायला मदत होत असते. दुसरा एक सोपा व्यायाम आहे तो म्हणजे चालण्याचा. काहीच नाही जमलं तर डायबिटीसच्या रुग्णांनी रोज अर्धा तास तरी कमीत कमी चालायला पाहिजे. ज्यांना योगासनांची आवड आहे त्यांच्यासाठी सांगते की जर तुम्हाला योगासनं पाहिजे असतील डायबिटीससाठी, कुठली उपयुक्त योगासनं, बालासन किंवा शशांकासन ज्याला असं म्हणतात, ते तुम्ही करू शकतात. दुसरं आहे ते म्हणजे अर्धमत्स्येंद्रासन, ते सुद्धा करू शकतात. याच्यामधलं बालासन हे अतिशय सोपं आहे. पुढचं येतं ते म्हणजे मंडूकासन, भरद्वाजासन, योगमुद्रासन. ही सगळी आसनं जरा अवघड कॅटेगरीतली आहेत. तर डायबिटीसमध्ये उपयुक्त अशी प्राणायाम कुठलेत? तर अनुलोम विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायाम. आयुर्वेदिक औषधांचा डायबिटीस बरा करण्यामध्ये काय रोल आहे? तर जसं मी आधी सांगितलं की डायबिटीस मुळापासून जरी बरा होऊ शकत नसला तरी सुद्धा प्री डायबिटीसचे जे पेशंट्स आहेत, म्हणजे ज्यांची शुगर ही बॉर्डरवर आहे, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणू शकू की ते डायबिटीसच्या काठावर आहे, त्यांना ह्या काठावरून आपल्याला परत आणता येतं आणि भविष्यात डायबिटीस होण्याचा धोका त्यांना टळू शकतो. इतकं छान आयुर्वेदिक औषधं काम करतात. त्याच्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने शास्त्रशुद्धरित्या जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेतलीत तर त्याचा खूप छान फायदा हा प्री डायबिटिक पेशंट्सना मिळतो. आता पुढचं, ज्यांना डायबिटीस झालेला असतो, डायबिटीस हा शिक्का जर तुम्हाला लागलेला असेल तर तुम्हाला ह्या औषधांचा काय फायदा आहे? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे की तुमची ब्लड शुगर लेवल अतिशय लक्षणीयरित्या कंट्रोलमध्ये राहते, नियंत्रणामध्ये राहते. त्याच्यामुळे डायबिटीसमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होणार असतात ते होत नाहीत आणि डायबिटीस सोबत आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. ह्या डायबिटीससाठी आमचे काही अनुभूत योग आहेत, स्वतःचे आमचे डॉक्टर इशाज पायलट आणि आमची टीम आहे त्याचे. तर ह्याचे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधून जे सिद्ध झालेले आहेत की जे खूप उपयोगी आहेत डायबिटीसच्या पेशंट्समध्ये. अशी वेगवेगळी औषधं वापरली जातात रुग्णांची प्रकृती, दोष, दुष्य ह्यांचा सगळ्यांचा विचार करून. तर ह्याचा खूप सुंदर रिझल्ट होताना दिसतो. प्रत्यक्ष मला त्याचा आतापर्यंत अनुभव आलेले आहेत. त्याच्यातलीच एक केस शेअर करते. काही दिवसांपूर्वीच ही केस माझ्याकडे आली. तर त्यांना आपली औषधं सुरू केल्यानंतर खूप छान रिझल्ट त्यांच्यामध्ये दिसले. तर सुरुवातीला त्यांची ब्लड शुगर लेवल जी होती तर आपण त्यांचे रिपोर्ट्स बघूयात. त्यांची जी फास्टिंग BSL इथे दिसतीये ती 186 होती आणि पोस्ट प्रँडियल BSL ज्याला म्हणतात, म्हणजे जेवणानंतरची जी शुगर लेवल होती ती 294 होती. आपली औषधं त्याबरोबर चालूच होती. काही दिवसानंतरच त्यांची शुगर 148 झाली आणि पोस्ट प्रँडियल जी होती ती 169. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो तुम्ही बघू शकतात प्रत्यक्ष. तर असे चमत्कार आपल्याला आयुर्वेदामध्ये होताना दिसतात. शास्त्रशुद्धरित्या जर तुम्ही आयुर्वेद फॉलो केला तर अशी अद्भुत औषधं आयुर्वेदामध्ये आहेत की जी व्यवस्थितरित्या विचार करून वापरली गेली तर त्याचा खूप जास्त फायदा होताना दिसतो. त्याच्यामुळे प्री डायबिटीस पेशंट्समध्ये तर ह्याचे खूपच सुंदर उपयोग होतात. डायबिटीस झालेल्या पेशंट्सना सुद्धा त्यांची शुगर नियंत्रणात राहावी म्हणून ह्याचा खूप फायदा होतो. बरं, ह्यामध्ये एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगते की ज्या लोकांना टाईप 1 डायबिटीस आहे, की ज्यांना इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस ज्यांना आहे, कमी वयात होणारा डायबिटीस, त्यांच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा फारसा रोल नाही. त्यामुळे हे माझं प्रामाणिक मत आहे की त्यांच्यासाठी मात्र आयुर्वेदिक चिकित्सा आपण इतकीशी लाभदायक ठरत नाही. परंतु जे टाईप 2 डायबिटीस आहेत, जे गोळ्यांवर आहेत किंवा ज्यांना ओल्ड एजमध्ये जो डायबिटीस लागतो, टाईप 2 डायबिटीस, त्यांच्यासाठी मात्र ही आयुर्वेदिक औषधं खूप सुंदर काम करतात. हे आयुष्य सुंदर आहे आणि ते सुंदर राहावं म्हणून आयुर्वेदाचं आपण सहाय्य घेऊयात, कारण हे जीवन सुंदर आहे. आणि असंच जीवन गाणं गुणगुणत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.